हॅलो, हाय, नमस्ते. मी अर्चना. स्वागत आहे तुमचं अर्चनाज क्रेझी वर्ल्डमध्ये. आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी, जी की प्रोटीनने भरलेली आहे. त्याच्यामुळे आपले बोन्स हेल्दी राहतात आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे आपण सारखे आजारी पडू नाही शकत अशी भाजी खाल्ल्यामुळे. तर भरपूर ही गुणकारी भाजी आहे. गावी याला अळिंबसुद्धा म्हणतात आणि आपण नॉर्मली ह्यांना मशरूम या भाषेने ओळखलं जातं. हे बटर मशरूम आहेत. मशरूममध्ये सुद्धा भरपूर सारे प्रकार असतात. तर जनरली आपल्याला बटर मशरूमच मार्केटमध्ये मिळतात. आता इथे भाजी बनवण्यासाठी मी काजू भिजत घातलेले आहेत, मशरूम कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मग कांदा कट केलेला आहे बारीक एकदम. आता इथे आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा मी फ्रेशच पेस्ट बनवत असते, कारण की तिला टेस्ट असते. जी मार्केटमधली प्रिझर्वेटिव्ह असते ती वेगळीच उग्रट वास येतो तिचं जास्त. आता इथे अजून एक मसाला बनवलेला आहे, जे की टोमॅटो, कोथिंबीर आणि जे काजू भिजत घातलेले ते टाकून. आता इथे कढाईमध्ये सगळे खडे मसाले टाकलेले आहेत, ते भाजून घेतले. त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. कांदा जरा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजलेला आहे. त्यानंतर जी पेस्ट बनवलेली आलं लसणाची ती टाकलेली आहे. ती पूर्ण उग्रट वास जाईपर्यंत हलवून घेतलेली आहे, जेणेकरून भाजीला असा उग्रट वास येणार नाही. आता बऱ्यापैकी आपलं भाजून झालेलं आहे. आता जे आपल्याकडे मसाले आहेत, जसे लाल मसाला, धने जिरे पावडर, गरम मसाला, हळदी पावडर, हे सगळे टाकायचे आहेत. त्याचवेळी त्यांनासुद्धा उग्रट वास असतो, त्यामुळे असे भाजल्यामुळे ते स्मेल निघून जातो. त्यानंतर आपण टोमॅटोची बनवलेली पेस्ट टाकायची आहे. ती जरा 1-2 मिनटं परतून घ्यायची आहे त्या मसाल्यामध्ये. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 2-1 मिनटं ती वाफवून घ्यायचं आहे, तेल सुटोपर्यंत. त्याचासुद्धा कच्चा स्मेल निघून जातो अशाने. आणि थोडंसं तेल सुटायला लागलं की लगे आपले मशरूम ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत, जेणेकरून प्रत्येक मशरूमला तो मसाला लागेल व्यवस्थित, कारण की तो मसाला आतमध्येपर्यंत जायला पाहिजे मशरूमच्या. ते झाकण ठेवायचं आहे आणि 7-1 मिनटं कमी गॅसवरती ते शिजवून द्यायचं आहे, कारण की मशरूमला जास्त शिजायला टाईम लागत नाही. पाणी वगैरे ॲड करायचं नाही त्याच्यामध्ये. मशरूमला स्वतःचेच पाणी सुटते, त्यामुळे ते त्याच्यावरती शिजतो मशरूम. आता इकडे मी त्याच्यासोबत खाण्यासाठी एक पराठा बनवत आहे. एक गोल पोळीसारखं लाटलेलं, त्याच्यावरनं तेल लावलं, त्याच्यावरती मी पीठ टाकले आणि त्याच्या असे घडी करून घेतल्या आणि त्याला राऊंड करून घेतला आणि गोल लाटून घेतला आणि हे तुपामध्ये मस्तपैकी भाजून घेत आहे. हा एक प्रकारचा लच्छा पराठाच आहे, पण आपण गव्हाच्या पिठाने बनवत आहे. जनरली हॉटेलमध्ये मैद्याचा बनतो, त्याचे खूप सारे लच्छे पडतात, पण आपण इथे गव्हाचा बनवत आहे. खूप टेस्टी होतो अशा प्रकारे बनवला तर. जर समजा आपण पनीरची भाजी बनवली आहे, मशरूमची बनवली आहे, अशा स्पेशल भाज्या बनवल्या असतील तर अशा वेळेस असा पराठा त्या भाज्यांसोबत खूप छान लागतो. इथे 7-1 मिनटांनी मी झाकण काढून भाजी हलवली, त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं. अगोदर मीठ नाही टाकलं, कारण की मशरूम किती जास्त दिसत होते ना, शिजल्यानंतर ते छोटे होतात, त्यामुळे अंदाज येत नाही मिठाचा. म्हणून जरा शिजल्यानंतर मीठ टाकायचं. नंतर त्याच्यावरती मी क्रीम टाकली, ती हलवून घेतली. त्याच्यावरती मेथी टाकली, जी सुकलेली मेथी असते ती टाकली, ती हलवून घेतली आणि 1-2 मिनटं पुन्हा शिजवून घेतलं व्यवस्थित. आणि ही रेडी झाली आपली शाही मशरूमची भाजी. असे गेस्ट आले व्हेजिटेरियन तर तुम्ही त्यांच्यासाठी बनवू शकता. खूप छान ऑप्शन आहे
आणि अशा पद्धतीने बनवली तर तुमच्या जेवणाला वावाच भेटेल. चला तर मग अशी बनवून बघा, खाऊन बघा. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.